ज्या गोकुळाचं सौंदर्य दोन गोष्टी आहेत, गाई आणि गो आणि गो, हे ज्या भूमीचं सौंदर्य आहे ते गोकुळ. आणि गाय गो या दोन अशा गोष्टी किंवा असं अलंकार जे आहे भूमीला किंवा त्या परिसराला संपन्न करणारे, गाय त्याला राष्ट्रीय संपत्ती आहे. या भूमीमध्ये देश जर संपन्न राहायला हवा, निरामय राहायला हवा असं वाटत असेल तर गाय अर्थ या पुरुषार्थाचं सर्वात मोठं साधन आहे. म्हणून पूर्वकाळी प्रार्थना केली जात असे. संध्याकाळ झालं शुभंकरोती म्हणताना की दिवा लावला की दिवा हे कशाचं वैशिष्ट्य आहे, आणि म्हटलं जात असे की गाई गुरं गोठ्यामध्ये भरपूर असावी आणि ते आयुष्य. हे गोधन अश्वदाये गोदाये धनदाये महाधने. अश्व आणि गाय विशिष्ट, आणि गाय जी आहे ती कामधेनूच, सर्व प्रकारचं ऐश्वर्य प्रदान करणारी गाय गोमाता, जी सर्वांगाने ऐश्वर्य प्रदान करते. असं कदापि नाही की गायीच्या निमित्ताने ऐश्वर्य कसं काय राहतं. म्हणून तर म्हटलंय की विप्र धेनु सुर संत नीन मनुज अवतार. गोस्वामी तुळशीदासचे नाम तरी तुम्हाला समजेल की विप्र म्हणजे विद्वान लोक समाजात पाहिजे, म्हणजे धर्म या पुरुषार्थाची वृद्धी होते. विप्र म्हणजे केवळ ब्राह्मण एवढा अर्थ होत नाही. विप्र म्हणजे जो विद्वान आहे. तर या अर्थाने समाजामध्ये विद्वान, जे समजदार बुद्धिमान लोकांचं जास्तीत जास्त प्रमाण असणं म्हणजे धर्म, न्याय, नीती, सदाचार पाळणं. गोमाता तर गाय हे अर्थ हा पुरुषार्थ देणारे, देवांची कृपा असणं, जिथं सर्वत्र देवांचं पूजन होणं, देवांचे उत्सव साजरे होणं, म्हणजे काम हा पुरुषार्थ, कामना पूर्ण होण्याचं ते एक साधन आहे. आणि संत समाजात जास्तीत जास्त निर्माण होणं असणं हे मोक्ष या पुरुषार्थाच्या दृष्टीने. म्हणून हे चारही पुरुषार्थ देणार तसं गोमाता हे अर्थ प्रदान करणारे आहे. याचं अलीकडच्या काळामध्ये संशोधन होत आहे. पूर्वकाळी त्याचं अवलंबन होतं, आता संशोधन होत आहे की ज्या निमित्ताने खऱ्या अर्थाने निरामयता, खऱ्या अर्थाने सुख समृद्धी प्राप्त होण्याचं साधन अशा या गोकुळाचं जे वैभव आहे. गोप म्हणजे जे अत्यंत प्रामाणिक, निस्वार्थ, परस्परांवर प्रेम करणारे, साधी राहणी ज्यांचं आहे, उच्च विचार आणि साधी राहणी हे गोप आहे. साधी राहणी. आता चित्र उलट झाले, राहणी उच्च आहे आणि विचार मात्र हलक्या दर्जाचे निर्माण आहे. आणि रुचीहीन, अतिशय हे विरुद्ध चित्र ठिकठिकाणी बघतात. पण गोप ही स्थिती काय आहे तर राहणी साधी आहे पण विचार उच्च आहे. अशा साधी राहणी आणि उच्च विचार असणारे लोक खऱ्या अर्थाने साधू सत्पुरुष म्हणून असतात. ते ईश्वराचे अंश म्हणून विशेष रीतीने मानले जातात. त्यांना ईश्वराची जवळीक प्राप्त होते. यासाठी गोकुळाचं हे वैभव. उत्सव साजरा होत असताना 6व्या दिवशी वार्षिक कर देण्याच्या निमित्ताने बाबा गोकुळातून मथुरेला गेले.
आणि कर दिल्यानंतर आपल्या मित्राची कारागृहामध्ये वसुदेवांची भेट घेतली का तर त्याला आपल्याकडची आनंदाची बातमी सांगायची की अरे मित्रा मला मुलगा झाला. ही बातमी वसुदेवांना सांगायची आहे. म्हणून आपल्या जीवलग मित्राला भेटण्यासाठी कारागृहात पोहोचले आहेत. मध्ये अडकला आहे वसुदेव पलीकडे, आतमध्ये नंदबाबा बाहेर दोघांची भेट होते. पण आता तिथं जायचोपर्यंत विचार होता की मित्राला बातमी सांगायची, पण तिथं पोहोचल्यावर विचार बदलला की आता याला आपल्याकडची आनंदाची बातमी सांगायची कशी. कारण लहान बालक म्हटलं तर हा याचा वीक पॉइंट आहे. कारण याची मुलं याच्या डोळ्यासमोर मारली कंसाने. एक नाही दोन नाही 6 पुत्र ठार मारले. याला पुत्र जन्माची बातमी सांगायची कशी. मित्राचं दुःख आपल्यासाठी मोठं आहे, आपला आनंद पण त्याचा मात्र दुःख आहे. म्हणून आता ही बातमी न सांगता मित्राच्या दुःखाची चर्चा सुरू केली. भेट घेतली तेव्हा नंद बाबा म्हणतात अहो ते देवकी पुत्र कंसेन बहवो हताः. हे वसुदेवा मित्रा, अहो ते देवकी पुत्र देवकीचे ते पुत्र कंसेन बहवो हताः. अत्यंत क्रूरपणे कंसाने मारले. पण मी हे ऐकलं की एक कन्या जन्माला आली होती, ती पण कंस मारायला निघाला, पण ती कन्या त्याच्या हातातून निसटली आणि ती साप दिवंगता आकाशात गेली. मला ऐकून हे सगळं वाईट वाटलं. आता अनंत बाबा बोलताय वसुदेव काही बोलत नाही. वसुदेव म्हणाले तू काम झालं तुझं, ज्यासाठी आला होता काम झालं, मजा आला होता. मला आपल्याशी काही बोलायचं नाही, मी त्या मुलामध्ये काही बोलू शकत नाही. करोवरी वार्षिको दत्तो राज्ञा दृष्टम. तू कचेरीमध्ये तुला घडला, राजाची भेट झाली ना, मला नेहस्य तिथं थांबू नको, जाऊ कोकणात लवकर परत जा. कारण माझं मन मला सांगताय सनमन पाताश्च गोकुळे, गोकुळामध्ये काहीतरी भयंकर घडणार आहे, तू लवकर जा. आणि अक्षरशः हरकत जा. नंतर बाबा निघाले की आपला मित्र आपल्याशी आज जरा विचित्र वागला, आपल्याशी मी मनोहर बोलला पण नाही. आपल्या घराकडे ही आनंदाची बातमी सांगायची होती, पण असं का वागला. म्हणून रस्त्याने येताना नंद बाबांच्या मनात विचार चालले की कदाचित याची मुलं याच्या डोळ्यासमोर मारली गेली म्हणून मनावर परिणाम झालेला. ही जखम खोट आतमध्ये झालेली आहे. असेल काय म्हणून रस्त्याने येताना चिंतन चाललेलं आहे. पण इथे त्याच सुमारास जी सुंदर रूप धारण करून जिने अतिशय सुंदर वस्त्र आहे, वेशभूषा तिची केशभूषा आणि वेशभूषा दोन्ही सुंदर केली आहे. आणि तिने त्या यशोदेच्या भवनात अनेक स्त्रियांच्या सह बालकाला पाहण्यासाठी मुखियाचा पुत्र आहे. नंद म्हणजे 10 लाख गोधन ज्याच्या मालकीचं तो नंद, 5 लाख गोधन ज्याच्या मालकीचं तो उपनंद. ही पदवी आहे, नंद ही पदवी आहे. आणि त्या वर्गभूमीमध्ये प्रचंड असणार गोधन, त्या गोधनाचे अनेक गोठे, वेगवेगळ्या गोठ्यांमध्ये काम करणारे कर्मचारी सुद्धा, आणि एवढा मोठा कारभार होता. आणि त्याच्याबद्दल राजाला त्या भागातला कर देण्याची सुद्धा जबाबदारी त्यांच्याबद्दल. अशा त्या नंद भवनामध्ये जिने प्रवेश मिळवला आणि ती इतकं सुंदर तिचं वागणं होतं की तुला वाटतंय सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यावं.
आणि खरोखर कसं होतं मनोहरांनी व्रजातल्या वनिता स्त्रियांचं मन आपल्याकडे खेचून घेण्याची तिची ती वेशभूषा, तिचं ते बोलणं एवढी बरोबर करत सगळ्यांना ते आपल्याकडे आकर्षित केलं. आणि त्या गडबडीमध्ये तिची ती भेट असणारी नजर पाहते बालक कुठे आहे, तर बालक ज्या पाण्यामध्ये आहे तिथपर्यंत ती बरोबर पोहोचली. भगवान विचार करताय की ती बऱ्या आपल्यापर्यंत यायला नको, पण ती बरोबर पोहोचली, पाण्याच्या जवळ पोहोचली आहे. तेव्हा भगवंताने डोळे बंद केले. निमीलित ईक्षणः, तिचं दर्शन नको. आता कुठे आपण पृथ्वीवर आले हे कुठलं भक्त दर्शन घेण्याची वेळ आहे. आणि डोळे बंद केले. डोळे बंद केले का, तर एक अर्थ असा आहे की ही राक्षसी आहे, मूळ हिचं रूप राक्षसी आहे, म्हणून लहान मुलांना भीती वाटते, म्हणून डोळे बंद आहे. दुसरा अर्थ असा आहे की ही माता म्हणून आली आहे. आता तिला पूर्वजन्मात वरदान दिलंय म्हणून ही माता म्हणून आली आहे. पूर्वजन्मात ही बलीची रत्नमाला नाव कन्या आहे. आणि वामनाला तिने बघितलं तेव्हा तिच्या मनात भाव निर्माण झालाय की आपलं असं लेकरू असावं. तेव्हा तिला वरदान दिले की पुढच्या जन्मात तिला एक क्षण माता बनता येईल. ती आता माता म्हणून आली आहे, परंतु विषारी आहे, कालकुट विष लावून आलेली आहे स्तनाला, म्हणून डोळे बंद केले. आणखी एक अर्थ असा सांगितला की ही विष आपल्याला विषप्रयोग करण्यासाठी आली आहे. तेव्हा आपल्याला काही विषप्राशन करण्याचा अनुभव नाही. मग विषप्राशनाचा अनुभव कोणाला आहे, जरा त्यांना विचारावं की याची टेस्ट कशी असते म्हणून डोळे बंद केले. भगवान शिवशंकराचं ध्यान करण्यासाठी डोळे बंद केले. आणि तेवढ्या पूतनाजवळ आली, जिने पुसून घेतलंय आणि नकळत तिने सर्वांना करू न देता स्तनपान करायला सुरुवात केली. तर भगवान म्हणत होते मी तिला टाळण्याचा प्रयत्न करतोय, परंतु हीच आता अंतकाळ जवळ आहे, तिला मोक्ष द्यायचा आहे, मुक्त करायचं. म्हणून मुक्त करण्याच्या दृष्टीने केवळ स्तनपान नाही, विषपान नाही, तर प्राणपान, पंच प्राणाचं पान भगवंताने करायला सुरुवात केली. जेव्हा प्राण खेचले जाऊ लागले तेव्हा मात्र तिने आक्रोश करायला सुरुवात केली. ती ओरडते सा मंच मंचालमिते प्रभाषणे, सा मंच मंच इथे प्रभाषणे, सोड 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 म्हणून आरडाओरडा करू लागली. आणि घरातून ती धावत अंगणात आली की याला सटकून जमिनीवर फेकावं. पण भगवंताचं एक वैशिष्ट्य, एक तर भगवान जवळ येऊ देत नाही, पकडू देत नाही, धरू देत नाही, आणि ज्याला पकडलं त्याला सोडत नाही. ही परमेश्वराची लीला आहे. एकदा ज्याला आपलं म्हटलं पकडलं त्याला सोडत नाही. न मी भक्ता अवश्य, मग त्याचा निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. आता पुतना जरी सोडून पाहत असले तरी भगवान तिला सोडत नाही. आणि बाहेर अंगणात आल्यावर तिचं मूळ रूप जेव्हा प्रकट झालं, हाड पण खाली कोसळली. कोसळल्याबरोबर अनेक झाडं पडली अंगणातली आणि भयंकर ते शरीर तिचं, आवाज मोठा झाला, सगळे धावले, काय झालं काय झालं. पाहतात तर एवढं मोठं शरीर आहे. त्या शरीराचं वर्णन भागवतामध्ये दिलेलं आहे की उतनेचा तो निष्प्राण देह जो पडलाय तो केवढा लांब आहे. नेमका अंदाज येईल त्याच्यावर की तिचे डोळे विहिरी एवढे आहेत, म्हणजे तिचं शरीर एवढं आहे. एखाद्या विहिरी प्रमाणे डोळे
अंधरूप गंभीराक्षम अशी ती पूतना. दुसऱ्या अर्थाने नापूत, अपवित्र, अविद्या. पूतना नापूत, अपवित्र, अविद्या अशी ही पूतना संपली. तेवढ्यात नंतर बाबा हे तिथं पोहोचले आणि विचार चालला होता की वसुदेवाने आपल्याला जबरदस्तीने पाठवले, काहीतरी पाठ करण्याची शक्यता आहे. आणि खरोखर येऊन पाहतात तर आपल्या भगवानाच्या प्रांगणामध्ये प्रचंड शरीर पडले आहे, सगळी गर्दी जमा झाली आहे. भारतात तर शरीर या सगळ्यांना बालकाची चिंता होती. बालक कुठे तर बालक दिसलाय तस्या पुरसी क्रीडंतम अभूतो भयम. तिच्या छातीवर तस्या पुरसी क्रीडंतम खेळताय अभूतो भयम. अजिबात त्याला कुठली भीती नाही. पुढे झाले त्या बालकाला उचलून घेतलंय आणि गोपींच्या ताब्यात दिलंय. गोपींनी विचार केला की कुठून आली ही. तिचा अपवित्र स्पर्श या लेकराला झाला. एकदा या राक्षसीच्या ताब्यातून बिचारा सुरक्षित राहिलाय. बालक ही यशोदे तुझं भाग्य आहे, तुझ्या लेकराला काही इजा झाली नाही. जाऊ याच्यात आपण नजर उतरू, याला पवित्र करतो. म्हणून पवित्र करण्यासाठी 3 गोष्टी केल्या. सर्वात प्रथम गोमूत्रेण स्नापयित्वा, गोमूत्राने अंघोळ घातली. गोमूत्रेण स्नापयित्वा मग पुन्हा गोवरचे सार गाईच्या चरणाची धूळ अंगाला लावली, सगळी चरण धुली. आणि तिसरा प्रयोग केला गोपुच्छेन भ्रामयित्वा. 7 वेळा गाईचं शेपूट डोक्यावरून. ती कोणाची आहे ही सगळी नजर उतरवली. गोमूत्र, गोरज आणि गोपुच्छ या 3 गोष्टींचा उल्लेख केला. हे सुद्धा सायन्स गोपींना गोमूत्राचं काय सामर्थ्य आहे, गोरज गाईच्या चरणाच्या धुळीचं काय सामर्थ्य आहे. तिच्या गाईच्या दृष्टीने अनेक प्रयोग आज मान्य होत आहे. माणसाच्या शरीरामध्ये कमी होणारे विटॅमिन्स असो, गायीपासून प्राप्त होणार रोग प्रतिकारक शक्ती, गायीच्या या गोमूत्रापासून प्राप्त होणार. गोरज जर आपल्या अंगणामध्ये दारामध्ये असेल, गायीच्या चरणाची धुळी, तर निगेटिव्ह एनर्जी घरात प्रवेश करणार नाही. आता गुजरातमध्ये एका असा प्रयोग केला. एका गृहिणीने कार होती, उन्हाळ्यात प्रचंड ऊन आहे, त्या कार बाहेरून आतून जरी एसी आहे पण बाहेरून ती कार अत्यंत चांगली राहून शेणाने सावली. लोकांना शेणाने कार सावलेली बघितले गुजरातमध्ये. आत्ताचं चित्र आहे, या आठवड्यातील गोष्ट आहे. असंही प्रयोग करून आले की अणुभट्टीतून किरणोत्सर्ग जो होतो तो रोखण्याची क्षमता गायीच्या शेणात जी आहे ती विशेष गोष्ट आहे. याचेही प्रयोग होत आहे. जुनागड विद्यापीठाने हाही शोध घेण्याचा प्रयत्न केला. गोमूत्रात सोन्याचा अंश असतो, हा सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न झालेला आहे. वेगळे प्रयोग चाललेले आहेत. म्हणून गोरज गायीच्या चरणाची धुळी सुद्धा किंबहुना कमी होणारा वाढणारा रक्तदाब नियंत्रणात आणण्यासाठी सुद्धा कमीत कमी 1 तास गायीच्या जवळ जर उभं राहिलो, गायीचा अंगावर हात फिरवला तर ब्लड प्रेशर नॉर्मल होतो. गायीच्या त्वचेला स्पर्श करत राहणे म्हणजे थोडक्यात गोसेवा करणे. हे असे प्रयोग करण्यापेक्षा गोसेवा करण्याचा विषय त्याचे देशी गाय. या गायीच्या निमित्ताने वेगवेगळे अनुभव सुद्धा आज विज्ञानही मान्य करू लागलेला आहे. वैश्विक पातळीवर सुद्धा या संशोधनांना आता हळूहळू मान्यता मिळत चालली आहे
की आमचे पूर्वज मूर्ख नव्हते, आमचे पूर्वज अज्ञानी नव्हते. गायीचं संगोपन करण्याच्या दृष्टीने जिथे पूर्व काळची परिस्थिती होती याच्यासाठी होती खऱ्या अर्थाने निरामयता, निरोगी अवस्था. आज इतकं भयानक चित्र निर्माण झालंय की असं एक गाव नाही, असा एक विभाग नाही की ज्या भागातल्या व्यक्तीला कॅन्सर झालेला नाही. इतकं दूषित अन्न, इतके दूषित पदार्थ, इतक्या प्रकारचे रासायनिक द्रव्य शेतीमध्ये, औषधांमध्ये सगळ्याच ठिकाणी त्याचा अतिरेक झाल्याने जे मूलतः नैसर्गिक आहे ते मात्र समाप्त होत चाललंय. अनैसर्गिक आणि हानिकारक द्रव्य शरीरामध्ये जाऊ लागल्याने दुष्परिणाम वाढत आहे. पण या गोपींनी भगवान श्रीकृष्णांना बालकाला या 3 गोष्टींच्या द्वारे शुद्ध करण्याचा जो काही प्रयोग केला, गोमूत्र, गोरज आणि गोपुरुष. जसं माणसाने केलेली तपश्चर्या ही त्याच्या मस्तकापासून चरणाकडे उतरते, जी त्याच्या ठिकाणी असणारी तेजोमय शक्ती आहे ती मस्तकापासून चरणाकडे उतरते. म्हणून सत्पुरुषांच्या चरणाला स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद घेतात. डोक्यावर बसत नाही, पायाला स्पर्श करून आशीर्वाद का घेतात? तर चरणामध्ये ही ऊर्जा खाली आणि तेव्हा ती ऊर्जा आपल्याकडे घेण्याच्या दृष्टीने तो पदस्पर्श आहे. ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणा किंवा ती दैवी शक्ती म्हणा, त्याला कुठलंही नाव द्या, पण ती शक्ती घेण्यासाठी चरणस्पर्श आहे. तसं गायीच्या मुखापेक्षा ही सगळी शक्ती उच्च आग्रामध्ये एकत्रित होते. जेवढी शक्ती गायीच्या पुच्छामध्ये दैवी शक्ती एकत्र होते. म्हणून त्या गोपुच्छाचा स्पर्श हा सर्व अरिष्ट, संकट अथवा निगेटिव्हिटी दूर करण्याच्या दृष्टीने आहे, हे सुद्धा आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, या जगातल्या सगळ्या गोष्टी मशीनच्या द्वारे सिद्ध करता येत नाही. हा एक वेळपटपणा नाही. ही आपल्याकडची कुठलीही गोष्ट विज्ञानाने सिद्ध करा, मशीनच्या द्वारे सिद्ध करा, मग आम्ही मान्य करतो. मशीन एका बाजूला कुठं विलंबनही दिसतं की सगळ्या गोष्टी मशीनच्या द्वारे मान्य होतात, फक्त मतदान मात्र मशीनच्या द्वारे खरं का खोटं मान्य होत नाही. हे हो, बाकी एखाद्या लॅबोरेटरीमध्ये गेलो, टेस्ट केली, त्याने दिलेला अहवाल त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला, खरा की खोटा तो त्यालाच माहिती. कोणाचा खोटा दिला याचाही पत्ता नाही. सॅम्पल घेतलाय, अहवाल दिला, रिपोर्ट दिला आणि मान्य केला हा माझ्या नावाचा रिपोर्ट आहे. त्या मशीनवर आम्ही विश्वास ठेवला जातो. म्हणजे मशीनवर कुठला विश्वास ठेवायचा आहे, मशीन सांगणार ते खरं आहे. आणि अशी एक अंधश्रद्धाच आहे, ती पण अंधश्रद्धा. कारण ज्याने तपासून दिलेला आहे त्याच्यावर शेवटी विश्वास ठेवून हाच आहे. मला कुठे कळतं याच्यामध्ये नेमकं काय, पण तिथली श्रद्धा आहे. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये तपास केला आहे त्याच्यामध्ये श्रद्धा ठेवतोय, त्याने अमुक अमुक फक्त हे लिहून दिलंय, पण खऱ्या अर्थाने मी ते बघितलंय का की माझ्या ब्लडमध्ये अमुक अमुक गोष्ट कमी आहे, जास्ती आहे, हे मला कळतच नाही. त्याने सांगितलं मी विश्वास ठेवला आहे की पण एक श्रद्धा आहे. एखाद्या ग्रंथात सांगितलेल्या विचारांवरती श्रद्धा ठेवताना माणूस 100 वेळा विचार करतो, तिथं बुद्धीत असायचं असतं. पण असा एखादा कागद दिला आहे त्याच्यावर तो चटकन विश्वास ठेवतो. पण हे पण तितकंच काय की एकाने दिलेला रिपोर्ट, दुसऱ्याने दिलेला रिपोर्ट, यामध्ये काही साम्य आहे, ही घडत नाही कधी. मग खरं काय ठेवत आहे? म्हणजे श्रद्धा काय, अंधश्रद्धा काय, हा एक चिंतन असावा. तसं या ठिकाणी या गोपींनी भगवंताचं रक्षण करण्यासाठी केलेला हा एक सुंदर पूजनेला मोक्ष दिलाय. भगवंताने या शिशु अवस्थेमध्ये 3 दैत्य
दैत्यांचा वध केलाय. त्यात सगळ्यात पहिली स्त्री रूपातली राक्षसी आहे. राम अवतार आणि कृष्ण अवतार या दोन्ही अवतारांचं वैशिष्ट्य आहे की त्या दोन्ही अवतारामध्ये स्त्री रूपात म्हणजे राक्षसीचा वध. श्रीरामांनी सर्वात प्रथम मारली ती ताडका, तोपर्यंत कोणालाही मारलेलं नाही. आणि श्रीकृष्णाने सर्वात प्रथम मारली ती पूतना. दोन्ही अवतारामध्ये राक्षसी सर्वात पहिल्यांदा. मग एक काय आहे, 3 दैत्यांचा वध, पूतना, शकटासुर आणि तृणावर शिशु अवस्थेमध्ये. त्यानंतर भगवंताच्या नामकरण विधी जो झाला, गर्गाचार्य आले आणि रोहिणी पुत्राचं नामकरण करण्यासाठी आले असताना जेव्हा नंदबाबांनी या आपल्याही बालकाचं नामकरण त्याला सांगितलं आणि नामकरण करण्यास प्रथम गर्गाचार्यांनी नकार दिला होता की हा तुझ्या मुलाला होत आहे, कारण मी यदुकुलाचा आचार्य आहे. ज्या मुलाचं नामकरण केलं तर हा वसुदेवाचा पुत्र आहे असं समजलं नाही, त्याचा शोध घेतला जातोय. तेव्हा नंदबाबांनी ते म्हटलं की आपण खूप तरीके करू, गाईच्या गोठ्यात कार्यक्रम करू. आणि गोठ्यामध्ये नामकरण झालं. त्यामध्ये रोहिणी पुत्राचं नामकरण करताना संकर्षण, बल आणि राम जो सगळ्यांना रमविणारा आहे आणि अत्यंत बलवान असे त्याचे लक्षण दिसत आहे, तो राम. ज्याचं एका मातेच्या उदरातून दुसऱ्या मातेच्या उदरात जे संकर्षण झालं म्हणून त्याचं नाव संकर्षण. तर भगवान या यशोदेच्या पुत्राचं नामकरण करताना गर्गाचार्यांनी सांगितलं की याची तर नाव खूप आहे, पण आता याचा रंग आहे कृष्ण. आता याचा वर्ण आहे कृष्ण वर्ण. कृष्ण वर्ण कसा तयार होतो किंवा कसा आहे, कृष्ण वर्णाचं तप्तकांचन वर्णार हा सोनं तापवल्यावर जो रंग तयार होतो तो कृष्ण वर्ण आहे. काळा आहे. कृष्ण म्हणजे काळा मुळीच नाही. किंवा आकाशामध्ये जे मेघ येतात पावसाळ्यात, त्या मेघांचा वर्ण सोनं तापवल्यावर होणारा वर्ण. आणखी एक अर्थ भगवान श्रीकृष्णांनी स्वतः अर्जुनाला सांगितलं आपल्या नावाचं की माझं नाव कृष्ण का, तर पुरुषानी मेदिनी पार्थ रूपा कारणा यशो महान कृष्णो वर्णश्रेयस्मात् तस्मात् कृष्णो अहम् अर्जुन. हे अर्जुना, माझं नाव कृष्ण यासाठी कृष्णानी मेदिनी, मी जमिनीची मशागत करतो. धर्म संस्थापनेसाठी मी मशागत करतो. आणि कृषामी, कृषक, कृषी शेतीसाठी शब्द आहे कृषी, आणि शेती करणारा कृषक शेतकरी. तर शेतकरी मशागत करतो म्हणून कृष धातूपासून कृष्ण हे नाम निर्माण झालं. तर हा जो नांगर आहे त्याचा पुढचा भाग आदर्श आहे, त्याला कार्ष्णायस असं संस्कृतमध्ये म्हणतात. पुढचा ठोक आहे तो जमिनीला भेदक पुढे जातो, म्हणून जमिनीची मशागत करणारा मी आहे. कृष्णांनी यासाठी माझं नाव कृष्ण आहे. कृष्ण वर्ण आहे म्हणून कृष्ण आहे. आकर्षक देव म्हणूनही कृष्ण आहे. कर्षक कृष्ण. अशी वासुदेव सुद्धा नाम की हे पुत्र, हा पुत्र जो आहे तो पूर्वी वसुदेवाचाही पुत्र होता. वसुदेवाचाही पुत्र होता. आता पुन्हा आहे पण आधी वसुदेवाचा पुत्र होता म्हणून मी याचं नाव वासुदेव असंही. वासुदेव नावाचा अर्थ आहे वसंती सर्वत्र, ज्याची सर्वत्र वस्ती आहे तो वासुदेव. हे नाव आहे. नामकरण झालं. मग आता हळूहळू बाळ शिशुलीला ज्या आहेत त्या सुरू झाल्या.
या ठिकाणी गोकुळामध्ये या दोनही बालकांच्या लीला जानुभ्याम सह पाणीभ्याम रेंगमानं विजयतो जानुभ्याम सह पाणीभ्याम दोन्ही गुडघे आणि हात रांगायला सुरुवात झाली आणि रांगता रांगता कुठून कुठपर्यंत घोष प्रघोष रुचरम या गोठ्यापासून त्या गोठ्यापर्यंत घोष प्रघोष रुचिरम व्रज करतमेषु जो काही रांगताना प्रचंड शेण शिखर काही विचार माता यशोदा सकाळी छान पैकी मुलं घालते चांगले कपडे घालते दागिने घालते थोड्या वेळामध्ये हे महाशय लगेच रागाला सुरुवात करतायत आणि सगळं एकदा तर असं झालं छान पैकी एवढं सगळं सुरुवात केलं आहे आणि यशोदा आपल्या गावात लागली तेवढ्यात येऊन पाहते तर अंगणात सगळं स्वतः चिखलाने माखलेले आहे चिखलाने माखले पण यशोदेला राग आला यशोदेला राग आला ती म्हणते की मूर्खा तुला आत्ताच थोड्या वेळापूर्वी मूळ घातली एवढं छान नटवलंय आणि काय काय केलं अवतार काय केला आहे तुला काही मागचा जन्म आठवतो का असं वाटतं तू मागचा जन्म म्हणजे वरा हा अवतार आठवतो चिन्हामध्ये बोल आहे मग ज्यांचे जे आहे एक लीला ज्या सुरू झाल्या यशोदा बसली आहे रोहिणी बसली आहे दोन्ही अंगणात बसल्या आहेत बलरामजी 1 वर्षाने मोठे आहे ते दूर धावत आहे तर भगवान श्रीकृष्ण रांगता रांगता हळू आधार देतात कुठेतरी आणि उभा राहतात त्यांच्या चरणात असणाऱ्या त्या मुकुटांचा एक सुंदरसा आवाज येतो कमरेभोवती असणारी जे कांची कलाप मेघा जी आहे त्याला सुद्धा मुकुट आहे त्याचा एक सुंदर आनंद येतो आणि त्यामुळे दोन्ही माता एवढ्या आनंदित होतात केशर कस्तुरी चंद्रयुक्त लावलेला अनुराग आहे म्हणून त्याच्या अंगाला आणि विशिष्ट आनंद उभा होतो रांगता रांगता मध्येच उभं राहायचं चालता यायला सुरुवात झाली आता आणि आपल्या पायावर उभं राहता आलं चालता आलं की मोठा आनंद होतो आणि त्यासाठी जवळ जायचं छोटी छोटी वासरं बांधलेली आहे ते पाहायचं आता त्या वासरांच्या जवळ जाऊन वत्सान मुंचत प्रचित समये रोष संजाहास अजून गाई रानात चरायला गेलेल्या आहेत त्या आलेल्या नाही संध्याकाळला वेळ आहे पण वासरांचं हंबरणं सुरू झालेलं पाहिलं की जवळ जायचं आणि वत्सान मुंचत वासर गाय येण्याची वेळ आणि वासरांना सोडून द्यायचं वत्समात असमये अजून वेळ आहे दूध काढायला तेवढ्या ज्या थोराने त्यांना बांधून ठेवलंय त्यांना हळू सोडून द्यायचं सगळ्यांच्या जन्माच्या गाठी सोडवलं ही गाठ सोडणं काय कठीण आहे थोराने बांधलेले वासर सोडणं त्यासाठी काही मोठा विशिष्ट नाही आणि वासर धावत धावत जेव्हा आपल्या मातेजवळ जात आहे आणि दूध प्यायला सुरुवात करत आहे हे चित्र पाहून ती एवढीशे हात टाळ्या वाजवायला सुरुवात करत आहे हे चित्र पाहिलं तेव्हा नुकसान होत आहे कारण वासर आधीच दूध घेऊन गेल्यावर नंतर दूध काढायला शिल्लक राहत नाही या एक एक घोड्या सुरू झाल्या आणि त्यामुळे मग आता तिथल्या पुरतं मर्यादित नाही मग तिथून आता आपल्या घराची सीमा ओलांडून शेजारच्या घरामध्ये मित्रमंडळी हळूहळू गोळा होऊ लागली एक सभामंडळी भेटू लागले मग सगळ्यांनी या घरातून त्या घरात त्या घरातून पलीकडच्या घरामध्ये आणि तेही विशिष्ट आता
माखन चोरी नवनी लोणी चोरण्याची क्रीडा सुरू झालेली आहे. पण सुरुवातीला लोणी आणायचं ते मात्र मरकान भोक्षक माकडांना खाऊ घालायचं. मरकान भोक्षक एखाद्याला आपल्या मित्रमंडळीसह घरात जायचं आणि पुन्हा घरामध्ये गृहिणी नाहीये पाहायची अशी वेळ त्या सगळ्या यमुनेवर पाणी आणायला गेलेल्या आहेत अशी संधी बघायची शोधायची आग शिरायचं आणि लोण्याचा तो भरलेला डेरा उचलून बाहेर आणायचा. स्वतः बरोबर खायचं मित्रांना द्यायचं आणि माकडांना खाऊ घालायचं. काम झालं की उकळावर उभा राहून तो डेरा खाली मरकान भोक्षक नाट्य भांडण विनक्ती द्रव्याला दुसरा खेळ. आता या सगळ्या गोष्टींना जेव्हा लक्षात आलं की आपल्या घरामध्ये रोज बेपत्ता होत आहे हे कसं काय आपण आपल्या हाताने लोणी शिंक्या ठेवलेलं आहे उंचावर ठेवलंय पण तरीही ते चोरीला जातं कसं काय. तर काही त्यांच्या हुशार गोष्टी लक्ष ठेवू लागल्या तर त्यांना हा प्रकार लक्षात आला की हा काय करतोय सगळ्यांना गोळा करतो आणि त्यांच्या पाठीवर चढून हातात काठी घेऊन एक तर वरच्यावर ते फोडायचं काढता आलं तर काढायचं. हस्ता ग्राह्ये रचयति पीठगोल भाग्ये छिद्रम अंतर्निहित वल्हाम शुद्ध भाग्ये शुद्ध. आता या सगळ्या तक्रार करायला आल्या यशोदेकडे आल्या आणि यशोदेला सांगताय की तुझा हा लाडका आमच्याकडे येतो मित्रमंडळी गोळा करून आणतो आणि घरामध्ये शिरून शिक्य भांडे शिक्य भांडे शिक्क्यामध्ये ठेवलेल्या त्या लोण्याला शिक्क्याला भांड्याला छिद्र अंतर काठीने छिद्र निर्माण करायचं असे कर आणि रोज आमच्या लोण्याचं नुकसान करतो चोरी करतो. दुसरी सांगते यशोदे तुझा हा लाडका अतिशय आम्हाला त्रास देतोय त्याच्या बऱ्या एवढ्या वाढले आणि तो चोरी करायला येतो. आता आम्हाला कळतंय की हा येतो म्हणून दुसऱ्या मैत्रिणीला सांगते आता मी तर मला माहिती हा कधी कुठे येईल म्हणून मी अंधाऱ्या खोलीत लपून ठेवतो. अंधाऱ्या खोलीत ते ठेवलंय पण तुम्ही याला कळलं दुसऱ्या कोणाला माहिती. कारण यशोदे त्याच्या गळ्यात जे रत्नांचे हार घालते त्याच्या प्रकाशात त्याला दिसतं कुठे ठेवलंय ते वातावरण दृष्टीपणे स्वार्थप्रदीपम अशा रीतीच्या तक्रारी यशोदेकडे येत आहे. पण तरी यशोदा म्हणते की आमच्या घरात एवढं लोणी आहे तर तुमच्याकडे येईल कशाला. आता माझ्या घरात जर नसतं तर तुमच्याकडे आला असतं. वासना भगवंताला दुसऱ्यांच्या घरात जाऊन लोणी चोरायची गरज नाही. जे स्वतःच्या घरात एवढं भरपूर आहे ते दुसरीकडे जाऊन चोरी करायची आहे किंवा करायचं आहे म्हणून यशोदेचा यावर विश्वास आहे. यशोदा सांगते तुमच्या सगळ्यांच्या तक्रारी खोट्या आहेत तुम्ही दबाव आहात. बाळ सगुण गुणाचे काने बाळ सगुण गुणाचे काने